हॅलो कर कशा आहात तुम्ही? हा, नवीन दिसलं ना सगळं घर. आजीच्या गोष्टीच्या चॅनल वरची मीच ती प्रेरणा. हे सगळं घर नवीन दिसलं ना. हो, मी पुण्याला माझ्या मोठ्या सुनेकडे आली आहे आणि तिथून व्हिडिओ करते. आणि आज माझी मोठी सून करते सगळा व्हिडिओ. बघा हा. आणि आज काय करू काय करू काय करू असा प्रश्न पडला. काय करू? आजी काय करू ग? आजी खूप ही भूक माझी लागली. माझी नात आहे. काय 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 करू सांग. आजी भूक लागली आहे. चिकन बनवू शकते का तू? चिकन कुठलं बनवू? रस्सा बनवू की सुक्का बनवू? सुका सुका सुका. सुक्का चिकन. हा चालेल, आज मी सुक्का चिकन बनवते. हो. काय काय वस्तू घेतल्यात त्या आपण चला किचन मध्ये. चिकन साठी लागणाऱ्या वस्तू. आता हे चिकन चिकन मी हे 300 ग्रॅम घेतलेलं आहे आणि बोनलेस आहे. स्वच्छ धुवून आणि ते मॅरिनेट करायचं आहे म्हणून त्याला थोडीशी हळद घातली आहे, दही घातलंय, थोडं मीठ घातलंय आणि आलं लसणाची पेस्ट घातली. हे मी मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्यालाच आता ह्या सगळ्या चिकनला लागणारं सुकं खोबरं ते पण मी भाजून ठेवलेलं आहे. नंतर थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यातच खडा मसाला घातला आहे. लवंग, वेलची, दालचिनी आणि तमालपत्र हे सगळं भाजून ठेवलेलं आहे. आणि फोडणीला कांदा आणि तमालपत्र, लागणारं तेल, मीठ आणि हा मालवणी मसाला घेतला आहे. हा कुमार सतीशचा मालवणी मसाला आहे. थोडं लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि मीठ एवढं हे साहित्य आपल्याला सुका चिकन साठी लागणार आहे. ते आता तुम्हाला दाखवते. चिकनचं मॅरिनेट करून जवळजवळ अर्धा तास झाला. हे बघा, आता मी हे फोडणीला टाकते आणि कुकर मध्येच करणार आहे. कुकर नंतर मग मी तुम्हाला सुकं चिकन करून दाखवणार आहे. तर त्याच्या आधी मी हे खोबरं पण वाटून आणणार आहे. हा, खोबरं हे सगळं आहे. ओलं खोबरं थोडं घातलंय, खडा मसाला घातलाय आणि हे सुकं खोबरं पण भाजून ठेवलंय. चिकन शिजून घ्यायला लागेल, त्याच्यासाठी तेल घालते. हे बघा, जवळजवळ 2.5 चमचे तरी आपल्याला तेल लागेल. हे बघा, 2-2.5 चमचे तेल घातले. त्यानंतर हा बारीक केलेला कांदा आणि तमालपत्र, हा कांदा, थोडा कांदा मऊ होऊ दे. कांदा झालेला आहे. आता चिकन टाकते. ह्याला दोन किंवा 3 शिट्या द्यायच्या, कारण बोनलेस चिकन आहे. त्याला काय जास्त आपल्याला हे करायचं नाही. थोडं परतवून घेते. हे बघा, आपण नुसतं जरी कांद्यावर परतून नंतर सुकं केलं असतं, शिजवत ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण ते मला जमत नाही. मला असं वाटतं की चिकन शिजणार नाही, म्हणून ते थोडं कुकरला लावायचं. नाहीतर ते नुसतं आपण फोडणीला टाकून पाणी टाकून पण करू शकतो, पण ते होत नाही. म्हणून थोडं हे बघा, जितकं वाटण लागलेलं आहे त्यालाच पाणी घालून ते तेवढंच पाणी घालून 2 शिट्या काढते. आता कुकर लावते. हा, 1 eternity later. हे बघा, चिकन शिजलंय चांगलं. आता मी तुम्हाला चिकन सुका करून दाखवते. बघा, आता चिकन सुका करण्यासाठी तेल गरम करत ठेवलंय. अगदी 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यात कांदा टाकूया.
नंतर ही आलं लसूणची पेस्ट, गॅस बारीक करते. नंतर हा मालवणी मसाला 1-2 चमचे, थोडी हळद, थोडं तिखट, आणि हे वाटण टाकायचं. हे तर वाटून आणलं होतं ना आपण, ते वाटण टाकायचं. आपल्याला सुकं करायचंय ना. हे बघा, वाटण टाकायचं आणि चांगलं तेल होईपर्यंत शिजवायचं. हे बघा, चांगला मसाला शिजलाय, तेल सुटलंय. आता हे चिकन टाकूया. A few inches later. झालं आहे चिकन सुकं. थोडंसं मीठ घालूया, कारण मीठ घातलं होतं, आणि वरून कोथिंबीर. हे बघा, झालंय ना. हे बघा, तर मी आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा, चिकन सुका तयार. बघितलं ना, एकदम सोपा. आणि जोई येतेस ना खायला चिकन सुका, आणि भाकरी केली आहे. हा, हे चिकन सुका कशावरही खाता येतं. तुला काय हवी आहे? माझी भाकरी बनवली तू. मग काय? डोसा पाहिजे होता. बरं, आता आज भाकरी बरोबर खा, कारण बरं, ठीक. चिकन सुका कशावरही खाता येतं. तर माझ्या या व्हिडिओ तुम्ही पाहिलाय ना पहिल्यापासून, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय. सबस्क्राईब करा.